पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील करसोड इथं भूमिपुत्र सेनेच्या वतीनं नुकत्याच विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला 15व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। या प्रसंगी संभाजी भगत यांनी आपली लोकगीतं आणि धगधगते पोवाडे सादर करून उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला। पहिलं विद्रोही साहित्य संमेलन धारावीला झालं। धारावी म्हणजे मुंबईला धारावी झोपडपट्टी इथे झालं आणि त्याच्यानंतर मग आता 26 वर्ष झाली। याच्यामध्ये जे आपलं खाऊन आपल्याबद्दल एकही अक्षर नाही लिहिणारे जे लेखक आहेत, जे कवी आहेत, जे मोठे मोठे विचारवंत आहेत, त्यांना प्रश्न विचारलेला। शिबिरादरम्यान भूमिपुत्र सेनेचे अध्यक्ष हर्षद लोखंडे आणि पालघर जिल्हाध्यक्ष संजय वरागडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। त्यांनी पालघर जिल्ह्यातील गरिबांवर होणारे अत्याचार, वाढवण बंदर प्रकल्प आणि बुलेट ट्रेनमुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर होणारे परिणाम यावर सविस्तर भाष्य केलं। शाहीर संभाजी भगत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। या शिबिराला संतोष लाख, लोचन चौधरी, संगीता जाधव, कुणाल भानुशाली यासह भूमिपुत्र सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेची पुढील वाटचाल आणि विस्ताराबाबतही या शिबिरात महत्त्वपूर्ण चर्चा झाली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।